नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूयात, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो पॅरलल लाईन्स हा जो लेसन आहे त्याच्यामधला प्रॉब्लेम सेटमधला हा क्वेश्चन आज आपण बघणार आहोत। आणि हाच क्वेश्चन असाच क्वेश्चन 9th CBSEच्या पुस्तकामध्ये सुद्धा लाईन्स अँड अँगल्स या लेसनमध्ये आहे। तर आता हा क्वेश्चन मी बोर्डवरती लिहिलेला आहे। तर ह्याची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला माहिती सांगते की ही जी लाईन AB आहे ती लाईन CD ला पॅरलल आहे। लाईन CD ही लाईन EF ला पॅरलल आहे। या तीन लाईन्स आहेत, या पॅरलल लाईन्स आहेत। आणि ही जी लाईन PQ दिसत आहे या लाईन PQ ला म्हणायचं आहे ट्रान्सव्हर्सल, की जी काय करते आहे, पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करत आहे। आता ती कुठे इंटरसेक्ट करते, इथे इंटरसेक्ट करते, इथे इंटरसेक्ट करते आहे आणि इथे पण करते। तर त्याला तुम्ही काही हवी तर नावं देऊ शकता। तुम्ही त्याला काहीतरी म्हणा GH आणि Q वगैरे अशी काहीतरी किंवा M वगैरे अशी काहीतरी नावं देऊ शकता। गरज असली तर नावं द्या, नाही तर गरज नाहीये। पण ही आहे ट्रान्सव्हर्सल। आणि काय दिलंय, y/z = 3:7 म्हणजे y आणि z याचा जे मेजरमेंट आहे अँगलचं त्याचा रेशो दिलेला आहे 3/7 आणि व्हॅल्यू विचारलेली आहे x ची। आता काय करायचंय, तर x चा संबंध कशाशी आहे हे आपण पहिल्यांदा बघायचं आहे। तर ही लाईन याला पॅरलल आहे, ही लाईन याला पॅरलल आहे। तर याचा अर्थ झालेला आहे की ही जी लाईन AB आहे ती लाईन AB ही EF ला पॅरलल आहे। कारण फर्स्ट लाईन सेकंडला, सेकंड लाईन थर्डला, याचा अर्थ फर्स्ट लाईन थर्डला पॅरलल आहे। ही जी आहे ती ही माझी आली ट्रान्सव्हर्सल आणि इथे माझा आहे अँगल X आणि हा EF जर बघितला तर इथे येतो आहे अँगल Z। आता जर का AB आणि EF या दोन पॅरलल लाईन्स तुम्ही विचारात घेतल्यात आणि X आणि Z या अँगलची पोझिशन जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की हे दोन्ही अँगल्स आहेत, त्यांना अल्टरनेट अँगल्स असं म्हणतात की जे कॉन्ग्रुएंट असतात। आता तीच माहिती मी इथे लिहिणार आहे। लाईन AB इज पॅरलल टू लाईन EF, तर ही गिवन इन्फॉर्मेशन आहे। आणि PQ, लाईन PQ इज अ ट्रान्सव्हर्सल, देअरफॉर मला काय माहिती झालं, अँगल X = अँगल Z। रिझन आहे अल्टरनेट अँगल थिअरम, ही लाईन्स पॅरलल आहे त्यावरून मला माहिती झालं की हे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत। आता मी गिवन इन्फॉर्मेशन कडे वळणार आहे। y/z हा रेशो मला दिलेला आहे 3/7, ही गिवन आहे इन्फॉर्मेशन। तर मग Z ची व्हॅल्यू कशा इतकी आहे, X इतकी आहे, म्हणजे मेजरमेंट दोघांचं सेम आहे। मग मी काय करेन, हा y/z च्या ऐवजी लिहिणार X = 3/7। आता हा मित्र मैत्रिणींनो हा रेशो दिलेला आहे। रेशोचा अर्थ एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली नाही। रेशो म्हणजे काय, तर याला कुठल्या तरी समान संख्येने मल्टिप्लाय केल्यावर मला एक्झॅक्ट आन्सर मिळणार आहे। त्या समान संख्येला म्हणतात कॉमन मल्टिपल। इफ कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो, आता हा जो व्हिडिओ आहे आपला तो X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यामुळे कॉमन मल्टिपल ऑफ द रेशो बरोबर फारसा आता नाही सांगता येणार मला, आपल्याला वेळ नाहीये तितका। तर फक्त इतकं लक्षात ठेवा की रेशो ही एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही, त्याला एका समान संख्येने मल्टिप्लाय केल्यावरती व्हॅल्यू येते। ती समान संख्या मला माहिती नाहीये म्हणून मी ती K मानते। ती दोघांसाठी पण एक आहे म्हणून तो झाला कॉमन मल्टिपल। तर y आलेला आहे माझा 3K आणि X इथे येत आहे 7K। आता मी काय करणार आहे, परत ही पॅरलल लाईन जी आहे ती ड्रॉ करणार आहे। AB आहे, हा CD ला पॅरलल आहे लाईन AB, आणि ती जी PQ आहे ती PQ ट्रान्सव्हर्सल आहे। आता X ची आणि Y ची पोझिशन जर बघितली तर हे दोघे इंटिरियर अँगल्स आहेत आणि इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी आहे की दोघांची ॲडिशन
180 डिग्री आहे. इंटिरियर अँगल थिअरम. तो x आहे 7k, y आहे 3k इज इक्वल टू 180 डिग्री. इक्वेशन इन वन व्हेरिएबल प्रमाणे मी हे सोडवणार आहे. तो दोन्ही मी केले 10k इज इक्वल टू 180 डिग्री. k इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 10 आणि इथे k ची व्हॅल्यू माझी आलेली आहे 18 डिग्री. मला काय फाइंड आउट करायचंय? x फाइंड करायचंय. मग x हा किती घेतलाय मी? 7k. 7 इंटू काय करणार मी? 18 करणार आणि मग मल्टिप्लिकेशन आलेलं आहे माझं 126. अशा रीतीने आपण काय केलेलं आहे? x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. इथे जसं इथे इन्फॉर्मेशन दिली तशी इथे द्यायची. AB पॅरलल टू CD B1 आणि PQ ही काय आहे? ट्रान्सव्हर्सल. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, असा 3 मार्काला येणारा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.